गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, आज आहे सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस. तर आता शुक्रवारी सगळ्यात आधी US मार्केटमध्ये काय झालं ते पाहूयात, म्हणजे आपल्याला कळेल की आज आपल्याकडे काय होऊ शकतं. तर शुक्रवारी रात्री US मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी सायझेबल फॉल आपल्याला पाहायला मिळाला. नॅसडॅक ऑलमोस्ट 2% डाऊन क्लोज झालेला आहे. त्यानंतर सगळे त्यांचे इंडेक्सेस जे आहेत तर ते रेडमध्ये क्लोज आहेत, परंतु सगळ्यात जास्त नॅसडॅक पडलेला आहे. तर बेसिकली नॅसडॅक पडण्यामागे रिझन जे आहे तर ते असं आहे की तिथली जी एक सेमीकंडक्टर चिप बनवणारी कंपनी आहे तर त्यांचं जे गायडन्स आहे तर ते न्यूट्रल केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की 2027 एंड होईपर्यंत त्यांचं जे काही AI आहे तर त्या AIमधनं त्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही आहे, त्यानंतर होईल असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजेच काय की हे जे डेटा सेंटर्स बनवणारे कंपनीज आहेत, डेटा सेंटर बिझनेसेस आहेत, AIशी रिलेटेड कंपनीज आहेत, तर यांना जरा त्यामुळे ट्रबल मात्र होणार आहे, कारण प्रत्येक कंपनी त्यांचं गायडन्स घटवू लागलेली आहे. म्हणजेच काय की आपल्या इथे सुद्धा जे काही डेटा सेंटर्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत तर त्यांच्यावरती तुम्ही फोकस ठेवा. जर काही पोझिशन असेल तर मे बी तुम्ही एक्झिट करू शकता. आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या US मार्केटमध्ये, तर साहजिकच US मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी आहे आणि ती आपल्याला पूर्ण जगामध्ये ट्रान्सफर झालेली नेहमी पाहायला मिळते. त्यामुळे आपण जर युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली डाऊन आहेत, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो फ्लॅट विथ नेगेटिव्ह बायस असं. जर आपण बाकीचे जर गोष्टी पाहिल्या, FIS-DIचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन एकदा सेलिंग केलेलं आहे 2,000 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंगच केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी आपल्याला इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण 90 ते 100 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. आता एवढं मोठं गॅप डाऊन ओपन होण्यामागे अजूनही 1-2 रिझन्स आहेत. एक रिझन तर मी तुम्हाला सांगितलंच की US मार्केट ऑलमोस्ट 2%च्या आसपास डाऊन असल्यामुळे ती निगेटिव्हिटी आपल्याला ट्रान्सफर झालेली पाहायला मिळते. परंतु आपल्याकडे AIशी रिलेटेड कंपनीज ऑलमोस्ट नाहीच आहेत. ओके, तरीही आपल्याकडे जे IT स्टॉक्स आहेत तर ते मात्र प्रेशरमध्ये राहतील आणि जे काही डेटा सेंटर्सशी रिलेटेड बिझनेस करतात त्या कंपनीज आपल्याला फोकसमध्ये राहिलेल्या पाहायला मिळतील. जर आता आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये काही गुड आणि काही बॅड न्यूज आहेत. तर पहिले गुड न्यूज पाहू, ते म्हणजे की आपला जो लास्ट मंथचा इन्फ्लेशन डेटा आलेला आहे शुक्रवारी आफ्टर मार्केट, तर तो एक्सपेक्टेशनपेक्षाही खूप चांगला आलेला आहे. म्हणजेच ॲक्च्युली मार्केट आता डिफ्लेशनकडे जायला सुरुवात झालेली आहे इन्फ्लेशनकडनं. एवढं इन्फ्लेशन कमी झालेलं आहे. म्हणजेच काय की याचा चांगला अर्थ असा घेता येतो की लिक्विडिटी इंजेस्ट करण्यासाठी RBIकडं हेडरूम आहे. त्यानंतर ते अजूनही फ्युचरमध्ये रेट कट करू शकतात, ती पॉसिबिलिटी त्यांच्याकडे डेटा देतो. आणि अजूनही म्हणजे इकॉनॉमीला ग्रोथकडे घेऊन जाण्यासाठी आणि इन्फ्लेशन इन्क्रीज करण्यासाठी अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मार्केटमध्ये केल्या जाऊ शकतात. म्हणजे आपले ते बॉन्ड्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये RBI पैसे टाकू शकतं. अजूनही खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे इंडियामध्ये पैसे अजून जास्त इन्फ्यूज करण्यासाठी RBIला जे काही करता येईल ती प्रत्येक गोष्ट बँकिंग आणि NBFCसाठी चांगली ठरणार आहे. लोकांच्या हातामध्ये पैसा येणार आहे आणि जे काही इन्क्रिमेंट वगैरे आहे तर ह्या गोष्टी वाढू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय की एकंदर जर पाहिलं तर ही गोष्ट आपल्या सेंटिमेंटच्या दृष्टीनं चांगली आहे. परंतु जर आता बॅड न्यूज जर पाहिलं तर अजून एक बॅड न्यूज अशी आहे, म्हणजे कन्फर्म नाही आहे, परंतु जे काही लीक झालेले डॉक्युमेंट्स आहेत त्याप्रमाणे ज्या काही गोष्टी आपल्याला फार मोठमोठे ज्या मीडिया कंपनीज आहेत ते सांगत आहेत, त्याप्रमाणे असं आहे की फ्रान्स आणि इंडियामध्ये एक डील होती आहे, म्हणजे चालू आहे. अजून कुठल्याही देशानं ऑफिशियली तसं सांगितलेलं नाही, परंतु जी डील चालू आहे त्याप्रमाणे काय आहे, म्हणजे बॅड काय आहे तेवढंच फक्त आहे का. त्याप्रमाणे इंडिया फ्रान्सवरती कॅपिटल गेन टॅक्स इम्पोज करू शकतो. आता फ्रान्स जर आपण पाहिला तर फ्रान्सचे जे FIs आहेत तर त्यांची $21 बिलियन इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, की जी चांगली सायझेबल आहे. जर त्यांच्यावरती लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जर लावण्यात आला, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लावण्यात आला, तर साहजिकच आहे की ते एक्झिट करण्याच्या मार्गावरती जातील
आणि त्याचा बॅड इम्पॅक्ट आपल्याला आपल्या मार्केटवरती नक्कीच पाहायला मिळेल, हे मात्र खरं. कारण एवढे पैसे तर जे आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याकडेही नाही आहेत. जर अचानक ते एवढे सेल करायला आले तर तेवढं मॅच करणं थोडंसं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. परंतु आता ही गोष्ट किती खरी किती खोटी की पेरण्यात आलेली आहेत तेही सांगता येत नाही. परंतु फार मोठमोठे जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी याच्यावरती रिपोर्ट बनवल्यामुळे खूप सारे लोक कॉशियस होऊ शकतात आणि ही सेंटिमेंटच्या दृष्टीने खराब गोष्ट आहे. आणि त्यामुळेच मार्केट मे बी एवढं गॅप डाऊन दाखवतही असेल. आता बाकीच्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर सध्या तरी म्हणजे अजून तरी फार काही असं गोष्ट झालेली नाही आहे. परंतु जे काही US ला डेलिगेशन त्यांचं परत गेलं आहे तर त्यातनं असं होतं की साधारण शनिवार रविवारमध्ये काही ना काहीतरी अपडेट ट्रम्पकडनं येईल, परंतु कुठलीही अपडेट ट्रम्पकडनं आलेली नाही आहे. म्हणजेच ट्रेड डील संदर्भात जे काही इथनं डेलिगेशन गेले त्यांच्याकडनं कुठलीही प्रोग्रेस झालेली नाही असं सध्या आपल्याला पाहायला मिळते. मग आता ही गोष्ट अगेन मार्केटच्या दृष्टीनं सेंटिमेंट डॅमेज करणारी आहे. म्हणजेच काय की बँकिंग सेक्टरसाठी एक चांगली न्यूज आहे RBIकडनं, तर बाकीचे जे सेक्टर्स आहेत लाईक IT सेक्टर असेल आणि अजूनही बाकी सेक्टर्स असतील तर त्यांच्यावरती त्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही आहे. परत मेक्सिकोनं आपल्यावरती 50% टॅरिफ इम्पोज केलेलं आहे. फक्त इंडियावरच नाही, त्यांनी बऱ्याचशा देशांवरती केलं आहे. परंतु आपल्याला त्याचा जास्त फटका बसू शकतो कारण आपण खूप जास्त कार्स आणि कारचे जे पार्ट्स आहेत तर ते एक्सपोर्ट करत असतो मेक्सिकोला. तर त्यामुळे आज जर तुम्ही पाहिलं तर मारुती असेल, ह्युंदाई असेल, मेजरली 4 व्हीलर कार्स, तर त्या कंपनीज तुम्हाला फोकसमध्ये राहायला पाहायला मिळतील. त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ह्या सगळ्या एकंदर निगेटिव्ह गोष्टी जर पाहिल्या तर फक्त बँकिंग स्टॉक पॉझिटिव्ह राहू शकतात. अदरवाईज बाकीच्या ज्या कंपनीज आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकतं, प्रेशर हे पाहायला मिळू शकतं. त्यामुळे दिवसभरामध्ये कशा पद्धतीने अपडेट्स येत आहेत त्याला फार जास्त महत्त्व राहणार आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. तर मग पाहूयात की आणि जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेट केलं तर डाऊन साईडला 25,800 ते 26,000 या दरम्यान आपल्याला खूप जास्त पुट रायटिंग पाहायला मिळतं. तर 26,000 आणि 26,300 या लेवलपर्यंत आपल्याला कॉल रायटिंग पाहायला मिळतं. म्हणजे जर आपण ब्रॉडर रेंज जर पाहिली मार्केटची, म्हणजे या वीकसाठी ज्याची उद्या एक्सपायरी आहे, तर डाऊन साईडला 25,800 आणि अप साईडला 26,300 या दरम्यान मार्केट राहू शकतं मोस्ट प्रोबॅबली. आणि 26,300 जर ब्रेक झाला तर 26,500पर्यंत जाण्याची पॉसिबिलिटी निर्माण होईल. परंतु हर्डल मात्र फार आहेत. म्हणजे 25,300 झाला तरी 25,500चाही हर्डल आहे मार्केटमध्ये. त्यामुळे एवढं इझी नाही आहे. परंतु मार्केट सरेंडर देखील करत नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे खूप हायली चान्स आहेत की मार्केटला जोपर्यंत एखादा चांगला ट्रिगर पॉईंट मिळत नाही तोपर्यंत मार्केट कन्सॉलिडेट करत राहील आणि ना मार्केट अपसाईडला जाईल ना डाऊन साईडला जाईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.